हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला खूप महत्त्व आहे. कारण की आपली नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होते. तर आपण गुढीपाडव्याला गुढी उभारतो त्याला हा असा गाठीचा नैवेद्य अर्पण केला जातो. खूप साधी सोपी रेसिपी आहे. नमस्कार, मी सविता स्वाद किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. गाठी बनवण्याची अगदी सोपी पद्धत. गाठी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला सुती दोरा पाण्यात बुडवून ठेवायचा. त्याचबरोबर फक्त इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. साखर वितळण्याच्या आधी आपल्याला काही पूर्वतयारी करून घ्यायची आहे. मी ते अप्पे पात्र घेतलेलं आहे. अप्पे पात्र हे बिडाचं आहे. तुमच्याकडे जर नॉनस्टिकचं असेल तर त्याच्यामध्ये पटकन निघल्या जातात. त्याला जास्त तूप लावायची गरज नाही. प्रत्येक असं इथे या होलामध्ये आपण तूप लावून घेतलं. त्याचबरोबर एक पितळाची ताटही घेतलेलं आहे. त्यामध्ये मी त्याला पूर्ण तूप लावून घेते. थोडासा तुपाचा हात लावायचा. कढईमध्ये 1 वाटी साखर घातली. त्याचबरोबर साखर बुडेल इतकंच पाणी घालायचं आणि गॅसची फ्लेम ऑन करायची. पाणी जर तुम्ही जास्त प्रमाणात घातलं तर आपला पाक तयार व्हायला खूप वेळ लागेल. त्यामुळे पाणी हे कमी प्रमाणात घाला. त्याचबरोबर जर 1 वाटी साखर असेल तर अर्धा वाटीपेक्षा कमी पाणी घालायचं आहे. आता इथे आपली हळूहळू साखर वितळायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिटांनंतर 2 चमचे मी दुधाचे घातलेले आहेत. दूध यासाठी घालायचं की दूध घातल्यानंतर अशी जी मळी असते किंवा साखरमधील जी घाण असते ती अशी वरच्या बाजूला तरंगत येते. म्हणजे ती आपल्याला चमच्याच्या साहाय्याने काढायला सोपं जातं. म्हणजे खाली आपली फक्त शुद्ध साखर राहते. जी वरची घाण असते ती अशी वरती तरंगते. दूध घातल्यामुळे आपल्याला हा एक फायदा होतो. चमच्याच्या साहाय्याने जेवढं शक्य होईल तेवढी आपण ही मळी काढून घेऊयात. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते. हे पहा, इतकी 1 वाटी साखरेमध्ये इतकी बऱ्यापैकी मळी म्हणजे घाण निघालेली आहे. आजची घाटीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या स्वाद किचन या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. 4-5 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला पाक झाला की नाही हे तयार चेक करायचं आहे. मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. हा जो गाठीचा पाक आहे तो आपल्याला असं गोळीबंद पाक करायचा आहे. जास्त असं अवघड काम नाहीये. खूप साधी सोपी पद्धत आहे. आता एका प्लेटमध्ये काय करायचं आपल्याला 1 ते 2 थेंब आहेत साखरेचे पाकाचे घालायचे. अजून काही मला इथे पाक तयार झालेला दिसत नाही. पाक झाला की नाही ह्या ओळखण्याच्या 3 पद्धती आहेत. एक म्हणजे पहिली, असं एखादी प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये असा थोडासा साखरेचा पाक घालायचा. पाक जर खाली ओघळला तर आपला पाक इथे गोळीबंद पाक तयार झालेला नाहीये. पुन्हा अर्धा मिनिट हे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने असं हलवून घ्यायचं एकसारखं. पाक जेव्हा तयार होतो त्यावेळेला तो असा घट्टसर होतो. आपण जेव्हा चमच्याच्या साहाय्याने हलवतो तेव्हा आपल्याला जाणवतं की पाक आपला तयार झाला की नाही. त्याचबरोबर त्या पाक आपला गोळीबंद तयार झाला की नाही या ओळखण्याच्या 3 पद्धती आहे. पहिली म्हणजे मी तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे प्लेटमध्ये एखादे 2 टिपके पाकाचे टाकायचे. जर टिपके जर प्लेटमधून जर खाली ओघळले की आपला पाक इथे तयार झालेला नाही. तो टिपका एका जागेवरती थांबायला हवा. जवळजवळ असा गोळीबंद पाक तयार होण्यासाठी 7 ते 8 मिनिटं लागतात. आता हा टिपका मी जो पाकाचा ठेवला तो पुन्हा ओघळला. पुन्हा मी अर्धा मिनिटं तरी हा कंटिन्यू पाक हलवत राहते. आता हा जो टिपका आहे हा जागेवरचा हलला नाही. म्हणजे इथे आपला गोळीबंद पाक तयार झालेला आहे. आणि अजून दुसरी एक पद्धत म्हणजे एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचे.
तर त्यामध्ये थोडासा पाक टाकायचा आणि त्याची गोळी तयार व्हायला हवी. व्हिडिओमध्ये इथे फारसं क्लिअर दिसत नाहीये, पण वाटीमध्ये मी पाणी घेतले, त्यामध्ये पाकाचे 2-3 थेंब टाकलेले आहेत. हे बघा, अशी गोळी तयार व्हायला हवी, म्हणजे आपला हा गोळीबंद पाक तयार झाला. परफेक्ट असा पाक तयार झाला आहे. आणि तिसरी ओळखण्याची पद्धत म्हणजे असं कढईच्या बाजूने अशी साखर तयार होते, म्हणजे अशी साखर चिटकायला सुरुवात होते. आता पाक तयार झाल्यानंतर याच्यामध्ये फक्त आपल्याला पाव चमचा फ्रूट सॉल्ट किंवा इनो घालायचा. इनो घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती रंगही छान असा चेंज झालेला आहे, पांढरा शुभ्र झालेला आहे. त्याचबरोबर आपला पाकही चांगला असा फुललेला आहे, फेसाळलेला आहे. इनो घातल्यानंतर लगेच एकदा हलवून गॅसची फ्लेम बंद करायची. पूर्वतयारी मी अगोदरच केली होती, म्हणजे मी व्हिडिओमध्येही तसं सांगितलं होतं. आता या प्रत्येक ह्याच्यामध्ये धागा सेट करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला प्रत्येक ह्या होलांमध्ये आपल्याला हे जो पाक आहे तो घालायचा. मस्त असा पांढरा शुभ्र दिसत आहे. त्याचबरोबर मी ह्या पितळाच्या ताटामध्येही सेम तीच प्रोसेस केली होती, पण तो व्हिडिओ माझ्याकडून सॉरी चुकून स्किप झाला. हे पहा, दोन्ही आपल्या गाठी तयार झालेल्या आहेत. 10 ते 15 मिनिटांनंतर आपल्या ह्या गाठी सुकून तयार होतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या सर्व सबस्क्राईब परिवाराला माझ्यातर्फे गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर. बाय बाय.